वळ्या पुढल्या बातमीकडे. अटकेतील डॉक्टरांवर मुश्रीफांचा आशीर्वाद. रवींद्र धंगेकरांनी हा आरोप केलेला आहे मुश्रीफांवरती. ज्या दोन डॉक्टर्सना या महत्त्वाच्या केसमध्ये अटक करण्यात आली आहे त्या दोन्ही डॉक्टर्सवरती मुश्रीफांचा हात असल्याचा, मुश्रीफांचा त्यांना आशीर्वाद असल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला. या आरोपासंदर्भातच रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी. पाहूया. कल्याणी नगर अपघात घडल्यापासून आमदार रवींद्र धंगेकर सांगतायत की जो ससून मधील ब्लड सॅम्पल आहे ते वेगळ्याच व्यक्तीचा आहे. मुख्य आरोपीचं ब्लड सॅम्पल घेतलेलं नाही, परंतु पोलिसांनी त्यांच्या आरोपांची दखल घेतलेली नव्हती. आज पहाटे ससून मधील 2 डॉक्टरांना पोलिसांनी ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटक केलेली आहे. आपल्यासोबत आमदार रवींद्र धंगेकर आहेत. आपण असा आरोप अगोदरच केला होता, परंतु पोलिसांनी आपली दखल घेतली नव्हती. मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की तपासामध्येच गोंधळ आहे आणि हे ब्लड सॅम्पल जो आहे हा चुकीच्या माणसाचा घेतलेला आहे आणि त्याच्यात बदल झाली. पहिल्या दिवसापासून बोलतोय. आमच्याकडेही काही लोक काम करणारे कार्यकर्ते आहेत, माझा परिवार आहे, माझे मित्र. शेवटी सगळीच लोक या समाजात वाईट नाहीत, चांगली लोक आहेत. ती लोकच आम्हाला माहिती देतात, आम्ही मग तपास करतो, त्यातनं खरं खोटं ते शोधतो. पण याच्यामध्ये पहिली गोष्ट हसन मुश्रीफांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या काळामध्ये वर्षभरामध्ये काय ससूनचं काय साफसफाई होईल असं वाटत होतं, पण अजूनही संजीव ठाकूरला अटक नाही केली. त्याच्यात खाली काम करणारा अजय तावरे सारख्या समाजाचं रक्त पिणारा डॉक्टर ह्याला चौकात आणून फाशी दिली पाहिजे. नक्कीच. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा आणि पोलीस अधिकारी मनोज पाटील जे आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी आमदार रवींद्र धंगेकर मागणी करतायत. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. धंगेकरांच्या आरोपांना मुश्रीफांनी उत्तर दिलंय. खुशाल चौकशी करा अशा पद्धतीचं प्रत्युत्तर हसन मुश्रीफांनी दिलंय. रवींद्र धंगेकरांचा आरोप आपण आता ऐकला आणि या आरोपाला उत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय खुशाल चौकशी करा. आता मला सांगा, धंगेकरांनी कदाचित माझी माहिती घेतली नसावी, तरी माहिती घ्यावी आणि येणाऱ्या या लोकसभेत त्यांचा पराभव होणार आहे त्यांना माहिती झाल्यामुळं विनाकारण स्टंटबाजी करत असावेत असं माझं आता मत झालेलं आहे. एक दुसरा मुद्दा, दुसरा माझे मोबाईल आणि त्या दोन्ही डॉक्टरचे मोबाईल तात्काळ पोलिसांनी घ्यावेत आणि सीडीआर तपासून माहिती त्याला द्यावी.